बाबा, आई, बाबा, बाबा इथे इथे कुणीच नाहीये. काय हा असं कसं? मोहन, अरे मी म्हटलं नव्हतं नक्की काहीतरी गडबड आहे. अरे एकत्र असे 4 जण कसे काय जातील? तेच ना, कसली गडबड. मुलं गेले असतील शाळेमध्ये. मोहन क्लासला घे. तू जरा गीताला फोन लाव रे मधो का. मी मोहनला. काय झालं? मोहनचा फोन बंद आहे. अरे गीताचा फोन स्विच ऑफ येतोय, असं कसं? म्हणजे गेले घर सोडून. हा अगं बाई, आता अगं मी नुसता बोलतोय ते हो हो, बाकीचं सगळं आपण भेटल्यावर ठरवूया. ओके, बाय बाय. हे काय, तू बॅग भरून कुठे चाललीस? आत्ता नाही जाते, 2-1 दिवसात जावं लागणार आहे मला, म्हणूनच बॅग भरून ठेवली आहे. गोव्याला जाते मी 4 दिवस. काय? आणि मग आम्हाला सांगायची वगैरे काही पद्धत नाही का? सांगायचं काय त्याच्यात? तसंही मी तुम्हाला विचारणार नव्हते, सांगणार होते पण विसरून गेले. आणि ईशाचं काय? ईशाचं काय म्हणजे? मी नाही घेऊन जाऊ शकत तिला गोव्याला, माझी कॉन्फरन्स आहे तिकडे. अगं मग तिला कोण बघणार? कोण बघणार म्हणजे? मनू बघेल ना. तशी ती कुठे राहते माझ्याजवळ. मोना, ईशाकडे सारखं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही मला का सांगताय? इतके दिवस तुम्ही लक्ष देत होतात ना, मग मला कशाला अडकवताय आता? मानसी बघेल ईशाचं. ती पण बेंगलोरला चाललीये. तू ईशाला बँगलोरला नेत नाहीयेस का? शक्य असतं तर नक्कीच घेऊन गेले असते, पण आता जर मी ईशाला सोबत नेलं तर कदाचित माझं बँगलोरला जाणंच कॅन्सल होईल. ओके, मग तुम्ही दोघं लक्ष द्या ईशाकडे. 1 मिनिट. हॅलो. ओ गॉड, सॉरी, निघते मी. हो सॉरी, मला यायला जरा उशीर होईल कारण ते गोव्याच्या कॉन्फरन्सचं काम आहे ना, म्हणून. हां हो पोचते. येस. मनू, असं का म्हणालीस ग? बेंगलोरला जाणं कॅन्सलच होईल म्हणजे? मनू, काय झालंय? अगं तू तरी सगळं सांग ना. काय ना, माझा बराच वेळ ईशाकडे लक्ष देण्यात जातोय, त्यामुळे सलीलला नीट वेळ देता येत नाहीये, म्हणून आता तो विचार करतोय. काय? हे बघ, ईशाला आम्ही सांभाळू, कळलं तुला? तू आधी त्याच्या घरी जा, त्याच्याशी बोल, माफी माग त्याची. जा बघू तू. मनू, आम्ही बाळाकडे बघू म्हणून सांगितलं ना, तू जा आधी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार? बघूया